नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट, साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट, साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट, साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट, साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी, साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे, साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. सरपंच शरद पवार यांना उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडून जामीन मंजूर. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगर तालुकाध्यक्ष तथा खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक शरद खंडेराव पवार यांना कथित अपहरण, मारहाण आणि खंडणी प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील यापूर्वी 2 आरोपींना अटकपूर्व जामीन तर एका आरोपीला सत्र न्यायालयातून नियमित जामीन मिळाला होता. या प्रकरणामध्ये शरद पवार यांच्यासह 4 जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी किशोर महादेव परभणे, राहणार बांधखेल, तालुका आष्टी, जिल्हा बीड यांनी खासदार निलेश लंके यांच्याविषयी गंभीर स्वरूपाची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या कारणावरनं पुणे येथून आपलं अपहरण करण्यात आलं, मारहाण करण्यात आली आणि खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीमध्ये केला होता. या गुन्ह्यानंतर शरद पवार हे सुमारे 2.5 महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी 12 जून रोजी अहिल्यानगर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर 17 जून रोजी त्यांनी संभाजीनगर खंडपीठामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायमूर्ती वाघवसे यांच्या न्यायासनासमोर या अर्जावर 7 सुनावण्या झाल्यानंतर दोन्ही बाजूंचा प्रखर युक्तिवाद ऐकून न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट नागर गोजे आणि ॲडव्होकेट सत्यजित पवार यांनी फिर्यादीनं कथित घटना घडल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी गुन्हा दाखल केल्यानं न्यायालयाचं लक्ष वेधलं. तसंच कथित अपहरण, मारहाण आणि खंडणीच्या आरोपांना आधार देणारे पुरावे अपुरे असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, वैद्यकीय पुरावे, कथित खंडणीची देवाणघेवाण किंवा इतर भौतिक पुरावे उपलब्ध नसल्याचा युक्तिवादही त्यांनी न्यायालयामध्ये मांडला. बचाव पक्षानं फिर्यादीनं यापूर्वी शरद पवार यांच्या विरोधामध्ये धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचा तसंच या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा दावा देखील न्यायालयासमोर मांडला. दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेत शरद पवार यांना जामीन मंजूर केला. या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि खासदार निलेश लंके यांचे समर्थक हायकोर्ट इथं मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी खासदार निलेश लंके यांनी संसदीय पावसाळी अधिवेशनातनं दिल्ली येथून सरपंच पवार आणि ॲडव्होकेट नागर गोजे आणि पवार यांचे वकिलांचे अभिनंदन केले. जामीन मंजूर झाल्यानंतर सरपंच शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हा गुन्हा राजकीय हेतूनं आणि बदनामी करण्याच्या उद्देशानं दाखल करण्यात आला आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास होता आणि आज तो सार्थ ठरला. सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते, असंही शरद खंडेराव पवार म्हणाले. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.